गाव असणार चळे गावामध्ये माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी माता भगिनींसाठी त्यांचा गुणगौरव करणे, आदर्श माता पुरस्कार देऊन मातृत्वाचा सन्मान करणे आणि त्याचबरोबर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक डॉक्टर BP रोंगे सर, या गावचे आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आमचे भास्कररावजी मोरे साहेब, आमचे दुसरे सहकारी संतोषदादा गायकवाड, आमचे विठ्ठल कारखान्याचे संचालक उमेश काका मोरे, यासाठी उपस्थित असलेले ज्ञानेश्वरजी शिकरे सरपंच साहेब, अतुलजी चव्हाण, बाळासाहेबजी मोरे, सचिन भैया वाघाटे, सचिनजी पाटील, अर्जुन बापू गंगतडे, समाधानजी गायकवाड, सूरजजी रणदिवे रोंगे, विजयजी वाघमारे, संतोषजी कोळी, आनंद बापू पाटील, शंकरजी सुर्वे, सर्वच उपस्थित, समाधान असतील सर्व उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ आणि ज्यांच्यामुळं आज आपण सर्वजण एकत्र आलो ते या पूर्व भागामध्ये एक तरुण तडफदार आणि आदर्श बागायतदार, द्राक्ष क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव उंचावत, सामान्याला त्या ठिकाणी आपलंसं वाटणारा एक आपला तरुण सहकारी, ज्यांनी चळवळीत देखील अनेक वेळा अनेक ठिकाणी धडाडीचं काम केलं आणि आपल्या नेतृत्वाचे गुण ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते आमचे सर्वांचे सहकारी विठ्ठल नाना पाटील साहेब आणि यासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, सर्व माता भगिनी, लाडक्या बहिणी आणि तरुण सहकारी पत्रकार बंधू. खरं तर आदर्श माता पुरस्काराने आज ज्या मातांचा सन्मान केला, त्या मातृत्वाचा सन्मान झाला. ज्या आईनं आपल्याला जन्म दिलेला असतो त्या आईच्या एवढं निखळ प्रेम, त्या आई एवढं दातृत्व, मातृत्व आणि प्रेमाची, मायेची, आशीर्वादाची शाल त्यापेक्षा दुसऱ्या कोणाची नसती. आणि मग त्या आईचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका विठ्ठल नाना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतली. आणि हा एक वेगळा आगळा असा कार्यक्रम, ज्या माझ्या मातृत्वाचा सन्मान करणारा अनेक आदर्श हा कार्यक्रमामध्ये माझ्या लाडक्या बहिणी ज्या आता आपल्या कामामध्ये गुंतलेल्या आहेत, अनेक आता इथं आल्यात, कार्यक्रम बघितला, हसला का? हसवालं? चांगला वाटला कार्यक्रम? ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला त्या जाजू मॅडमचं देखील आपल्या सगळ्याच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. कारण बघा, त्यांनाच तेवढ्या टाळ्या वाजवल्या म्हणजे आवडलाय कार्यक्रम, हसला. नाहीतर आपलं शेत, मूलबाळ, संसार, जनावरं आणि आपल्या याच्या प्रपंचाच्या बाहेर आपल्याला असं वर येऊन खेळायला मिळालं होतं का? हसायला मिळालं होतं का? आता आपल्याला माहिती आहे बघा की आता सध्या सगळ्यात जास्त BP आणि शुगर आणि अटॅक येण्याचं कारण काय आहे माहिती आहे का? आपण आपल्या ट्रेसमधनं सातत्यानं ते सगळा संसाराचा गाडा उडत असतो आणि आपल्याला मोकळं हसायला येत नाही, मोकळं बोलायला येत नाही. आणि जे मोकळं हसणं आणि बोलणं आपल्यापासून हरवलेलं असतं आणि मग रोज आपण त्याच ह्याच्यात असतो. असं पहिल्यांदाच झालं असेल ना? इथं येऊन तुम्ही गप्पा मारल्या, हसला, खेळ खेळला, नाहीतर असा योग येतो का? आणि या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी हे व्यासपीठ उपलब्ध करून देणं, संधी देणं, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक वेगळा त्या ठिकाणी आज आपल्याला संधी मिळाली. आता मला कोळी आजींनी सांगितलं की त्या ठिकाणी 6 पोती ज्वारी विकली, तेव्हा विठ्ठल कारखान्याचा शेअर घेतला आणि त्या विठ्ठल कारखान्याचा शेअर घेतला. ज्या विठ्ठल कारखान्याचा शेअर असेल तर त्या घरात मुलगी दिली जायची, इतकं त्या विठ्ठल कारखान्याचं वैभव होतं. आणि मग आपल्या गावातून त्या ठिकाणी ज्या नेत्यांनी, दिवंगत नेत्यांनी त्या ठिकाणी आणि आपल्या बापूंनी या कारखान्याच्या उभारणीमध्ये आणि सगळ्या कामामध्ये त्या ठिकाणी सगळा वाहून घेतलं होतं. आणि हे गाव त्या ठिकाणी ऊस आणि ऊसाच्या बाबतीमध्ये अग्रेक्रम आहे. आता मला आजी म्हणल्या की मला व्याज बिल मिळलं पाहिजे.
मी आजी तुम्हाला व्याज बिल द्यायची सुद्धा सोय करणार आहे, फक्त थोडा वेळ आहे. आता बघा, मी निवडणुकीत सांगितलं होतं 3 वर्षापूर्वी की त्या ठिकाणी मला निवडून दिलं आम्हाला संचालक मंडळाला, तर त्या ठिकाणी पहिल्या वर्षी पत्रकार साहेब बराबरीत येईल, दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी आम्हाला अंदाज येईल, पहिल्या वर्षी अंदाज येईल, दुसऱ्या वर्षी बराबरीत येईल आणि तिसऱ्या वर्षी 50 कोण आगाव काढतंय. आता 200 म्हणल्यापासून एक बी बोललं नाही. त्यामुळं आपल्या सामान्य लोकांच्या घरामध्ये 2 रुपये आले पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळाला पाहिजे, ही विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दिलेला शब्द आम्ही त्या ठिकाणी अखंडित पाळतोय. आणि मग हा कारखाना यावर्षी आपला 8चा 14,000 टन झालाय आणि आता 20 लाख टन गाळप होईल आणि आपल्या अडचणीतले दिवस आता सरलेत आणि आता चांगले दिवस येण्याच्या दिशेनं आपण चाललोय. यावर्षी दुष्काळाच्या मागच्या खाईतनं आपण गेल्या वर्षी जोरात पाऊस झाला, यावर्षी तर पूर परिस्थिती आली आणि आता पुढच्या 3 वर्ष आपल्याला पाण्या वाचून अडचण होणार नाही एवढं आपल्याकडे आता पाण्याची लेवल वाढली आहे, धरण भरलंय आणि ऊसाची देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि मग आपल्या कारखान्यानं जोपर्यंत विठ्ठल कारखाना मागच्या काळात औदुंबर अण्णांच्या काळात विठ्ठल कारखान्यानं दर जाहीर करेपर्यंत दुसऱ्याची त्या ठिकाणी धाडच नव्हतं, तसं आता विठ्ठलचं त्या ठिकाणी दर जाहीर केल्यानंतर दुसरा पुढं बोलायचं धाडस होईना आहे. आणि एखादा धाडस करून पत्रकार साहेब बोलला तर पुढं अजून मी शिल्लक आहे, तयार आहे त्यांना उत्तर द्यायला. त्यामुळं आपण त्या ठिकाणी सामान्य लोकाला, ऊस उत्पादकाला, कष्टकऱ्याला, शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं करतोय. आज ज्या आजीची अपेक्षा आहे एखाद्या त्या ठिकाणी लेखा नातावर, ती नक्की आपली अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण करल. आणि ज्यावेळेस आपल्या घरामध्ये दिवाळीसाठी पैसे येतात, आपल्याला उसाचं बिल येतं, तेव्हा सगळ्या लाडक्या बहिणीला आज पैठणी नाही पण नवी साडी येते, जे लागणार आहे आपल्या लहान मुलांचं संसार, शाळेचं सगळं आपलं त्या ठिकाणी. आणि ह्या उत्पन्नाचा सोर्स असणारा जर योग्य वेळी योग्य ठिकाणी मिळालं तर खऱ्या अर्थानं आपल्या संसाराची घडी बसते आणि ती घडी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामुळे बसते. आपल्या सगळ्या या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या आता काही दिवसात 15 दिवसात दिवाळी आहे, दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. दिवाळीनंतर भाऊबीजेचा सण आहे, तर सगळ्या माझ्या बहिणींना भाऊबीजेच्या देखील शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेले 2 तास आपल्याला जाजू मॅडमनी त्या ठिकाणी हसवत वेगवेगळ्या गेमच्या माध्यमातून सगळ्याला आज आनंदी आणि आपलं एक आयुष्य वाढण्याच्या दृष्टीनं आपल्या एखाद्याला असलेल्या बीपीच्या गोळ्या देखील कमी होतील आणि एखाद्याला त्या ठिकाणी खूप मोठा आनंद आज साजरा करता आला, त्यांचं देखील अभिनंदन करतो. विठ्ठल नानांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन या आपल्या भागामध्ये एक वेगळी नवीन सांस्कृतिक दालन उपलब्ध केलं, त्याबद्दल विठ्ठल नाना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो.